लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालीये। या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला सर्वांना पैसे भेटणार आहेत। तर आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटले नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण तिसऱ्या टप्प्यामध्ये 3000 रुपये पण ताईंना भेटणार आहेत, ज्यांना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत। आणि ज्या ताईंना आतापर्यंत 3000 रुपये भेटलेत त्यांना 1500 रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे। तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला 3000 भेटलेत का अगोदर का नाही भेटले, नाव वगैरे सगळ्या गोष्टी मला सांगायच्यात, कारण की या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे भेटायलाच पाहिजेत। कारण की याद्या बनवायला सुरुवात झाली आहे आणि याद्या बनवताना सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत, कारण की आता सरकार जागं झाले, सरकारने डोळे उघडलेत, काही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून बऱ्याच गोष्टी चेक होणार आहेत। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी चेक करून पुढचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। तो भले 3000चा असून द्या नसता 1500चा असून द्या, पण सगळ्यांना आता या ठिकाणी तपासूनच पुढे पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे। बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया ताईंचा काय आहे। तर पहिला प्रश्न ताईंचा बघूया, लाडकी बहीणचे खरे लाभार्थी बाजूलाच राहिलेत, जे नाही त्यांचे पैसे आलेत। खूप बघा खूप चांगल्या स्वरूपात त्यांनी एक डिटेल्स माहिती दिली आहे की काय काय बघा फ्रॉड पण लोक आहेत की ज्यांनी बाबा 1 2 2 3 3 फॉर्म भरलेत। बघा न्यूजपेपरला भरपूर यायलंय, बातम्यामध्ये टीव्ही मध्ये पण भरपूर यायला लागले। एका माणसाने तर डायरेक्ट 30 फॉर्म भरले, वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी आधार कार्ड बदलून किंवा नाव बदलून, बँक खाते बदलून, मोबाईल नंबर बदलून असं काहीतरी कुठं ना केला आणि 30 फॉर्म भरले, जवळजवळ 78,000 काहीतरी त्यांच्या अकाउंटला पोहोचले। तर अशा स्वरूपाचे बघा, आणि मेन गोष्ट प्रॉब्लेम काय होतो, एक सरकारने निधी फिक्स केलाय, बरोबर, निधी फिक्स केलाय, एवढ्या ताईंना पैसे भेटणार, आणि असे जर फ्रॉड झाले तर काय होतं, ज्या ताईंचे खरेच पैसे यायचे असतात त्याचे पैसे त्या चुकीच्या माणसाकडे जातात, बरोबर का नाही। म्हणजे तुमचा निधी फिक्स आहे आणि जर चुकीच्या माणसाच्या अकाउंटला पैसे गेले, एक एक्झाम्पल घ्या, उदाहरण घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये किती 1.5 कोटी एवढे ताईंना पैसे ठरले होते, 1.5 कोटी मध्ये। जर याच्यामध्ये चुकीचे माणसं जर घुसले असतील, ते 1.5 कोटी मध्ये ज्या खऱ्या ताई जाणार होत्या त्या चुकीच्या माणसामुळे मागे गेल्या आणि त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे भेटले नाही। दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख ताईंना पैसे भेटणार होते, किती, 50 लाख ताईंना। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पण असं झालं असेल की कोणी 2 2 3 3 फॉर्म भरले, त्यांच्या अकाउंटवर पैसे गेले, असं होऊ शकतंय। कारण की एक केस आली आहे, दुसरी पण केस बाहेर आली, 3-4 केस अशा न्यूजपेपरला आल्यात, टीव्ही मध्ये पण आल्यात। त्याच्यामुळे असे भरपूर तपास सरकारचे चालू आहेत। आता येणारा टप्पा आहे तो म्हणजे 42 लाख ताईंचा असणार आहे। 42 लाख ताईंच्या याद्यामध्ये तुम्हाला पोहोचायचंय का, कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर तुम्हाला 42 लाखाच्या ताईमध्ये पोहोचायचं असेल तर ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्यवस्थित करायच्यात, कारण दररोज तुमच्यासाठी नवीन गोष्टी सांगतोय, अडचणी तुमच्या दूर करतोय। चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा। भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी एक लाईक करायचे दादाच्या चॅनलला, दादाच्या व्हिडिओला। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया। 23 ऑगस्टला फॉर्म भरलाय, 24 ऑगस्टला अप्रूव्ह झाले, 29ला अमाऊंट मिळालेला आहे। बघा खूप छान, बघा ताईंची एकदम जबरदस्त कंडिशन झाली आहे, एकदम काटावर ताईने, या ताई बघा किती नशीबवान म्हणावं लागतील, काटावर त्यांच्या लिस्ट मध्ये नाव भेटलं। म्हणजे 50 लाखाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा ताईंचं एकदम काटोकाट, म्हणजे 24 तारखेची शेवट होती त्याच्यामध्ये ताईला पैसे भेटून गेलेत। 24 तारखेला अप्रूव्ह आलं आणि 30 तारखेला ताईंना पैसे पण आले। लक्षात घ्या, या ताईंना पुढच्या टप्प्यात म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये 14 सप्टेंबर पासून 1500 रुपये चालू होणार आहे। ताई थँक्यू व्हेरी मच। पुढच्या ताईचा प्रश्न बघूया, किती छान माहिती देता, समजून सांगता, लोकांना समजेल असं। मला 31 ऑगस्टला, ओके थँक्यू व्हेरी मच। पुढचा बघूया पुढे काय म्हणतात ताई। 31 ऑगस्टला पैसे मिळाले, मी मुंबई लालबाग मध्ये राहते, बहिणींना पैसे मिळाले, काही बहिणींना पैसे मिळाले नाही, त्यांना पण मिळण्यासाठी तुम्ही किती आनंद आहे, तुम्ही चेहऱ्यावर बोलण्यामध्ये खरेपण आहे तुमच्यामध्ये। यस थँक्यू व्हेरी मच। ताईंचं पॉझिटिव्ह
एक सकारात्मक कमेंट आलेली आहे की ताई म्हणतात की मला पैसे आलेत आणि तुमच्यामुळे बऱ्याच ताईंना मदत होते, बऱ्याच ताईंना फायदा होतोय, तुम्ही बऱ्याच ताईंच्या अडचणी दूर करतात. यस, तुमच्या पण अडचणी मी दूर करणार आहे, त्याच्यासाठीच मी दररोज लेक्चर घेतोय. तर लक्षात घ्या, तुम्ही एक गोष्ट मला सांगायची, नाव तुमचं, गाव तुमचं, जिल्हा कोणता आहे, फॉर्म कधी सबमिट केलाय, ताईने जसं सांगितलंय सबमिट कधी केलाय, अप्रूव्ड कधी झालाय, डीबीटी कधी झालंय, हे 5-6 गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या आहेत. त्याच्यानुसार ठरणारे 3ऱ्या टप्प्याचे गणित, 3ऱ्या टप्प्याची यादी बनवणं चालू आहे. चला पुढचा प्रश्न ताईंचा बघूया. काय म्हणतात ताई पुढच्या? 12 जुलैला फॉर्म भरलाय, 2 ऑगस्टला अप्रूव्ड झालाय, डीबीटी सप्टेंबर 2 तारखेला झालाय. ओके 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 ताईंचं बघा डीबीटी जरा उशिरा झाले. ताई तुम्ही जर अगोदर डीबीटी केलं असतं तर 100% दुसऱ्या टप्प्यात पैसे आले असते, कारण की तुम्ही जुना फॉर्म भरलेला आहे. 2 ऑगस्टला तुम्हाला अप्रूव्ड भेटलेला आहे, 2 ऑगस्टला, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात 100% पैसे भेटले असते. पण काही हरकत नाहीये, 3ऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहात, पात्र आहात. 3ऱ्या टप्प्यामध्ये ताई तुम्हाला पैसे येणार आहेत. चला भरपूर सारे प्रश्न येत आहेत कमेंट बॉक्स मध्ये, तुम्ही पण तुमचे प्रश्न विचारून घ्या, सगळ्यांची उत्तरं मी देत आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. शिवकन्या ओके मुळे, शिवकन्या मुळे ताईंचं नाव आहे, जालना जिल्ह्यामध्ये आहेत. 12 ऑगस्टला फॉर्म भरला, 20 ऑगस्टला डीबीटी झालं, 26 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ड झाला, तरी पैसे आले नाहीत. ताई थोडं लांबच्या टप्प्यात गेलं, 24 तारखेपर्यंत 25 तारखेपर्यंत लिस्ट घेतल्या त्यांनी, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या टप्प्यात नाहीत बसलात. 3ऱ्या टप्प्यामध्ये 100% तुम्हाला पैसे येऊन जातील ताई, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढचा प्रश्न बघूया. रिजवान भाई इरफान खान ओके फ्रॉम भारला ओके 24 जुलैला अप्रूव्ह झालेला आहे, 1 ऑगस्टला डीबीटी केलंय, 24 ऑगस्टला ओके 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 ठीक आहे 1 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, डीबीटी 24 तारखेला झालंय. काही प्रॉब्लेम नाही, तुमचं डीबीटी अप्रूव्हच्या नंतर झालं, त्याच्यामुळे थोडंफार लेट झालं असेल, काही हरकत नाहीये. ऍक्टिव्ह झालेलं आहे का तुमचं 24 तारखेला? जर 24 तारखेला ऍक्टिव्ह झालं असेल तर तुम्हाला या 3ऱ्या टप्प्यामध्ये पैसे 100% येणार आहे ताई, टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रश्न. रेश्मा संतोष अवघडे, मी 14 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 24ला अप्रूव्ह झाला, अजून पैसे आले नाहीत. ताई 24 म्हणजे बघा, तेच म्हणलं तुम्हाला, काटावर, एकदम काटावर तुम्ही बसलाय. लक्षात घ्या, काटावर म्हणजे 24-25 तारखेपर्यंत दुसऱ्या टप्प्याच्या लिस्ट गेल्या होत्या. त्याचमुळे म्हणतोय तुम्हाला 3ऱ्या टप्प्याच्या लिस्ट आता बनवणं चालू आहे. लक्षात घ्या, 10 तारखेपर्यंत, 10 सप्टेंबर पर्यंत लिस्ट बनवतील. हे 10 सप्टेंबर पर्यंत एक एक्झाम्पल घ्या, किंवा 9 सप्टेंबर पर्यंतच्या लिस्ट आहेत. 9 सप्टेंबर पर्यंत जर तुमचं सगळ्या गोष्टी कंप्लीट असतील, डीबीटी अप्रूव्ड वगैरे सगळं, SMS वगैरे फॉर्म भरलाय, सगळं कंप्लीट झालं असेल, 3ऱ्या टप्प्यात तुम्हाला 100% पैसे येणार म्हणजे येणार. लक्षात घ्या. आता बघा, बऱ्याच ताईंना, काही ताईंना बघा, जर 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत पैसे नाही आले तर डायरेक्ट 3,000 नाही आले तर डायरेक्ट त्यांना 4,500 रुपये एकत्र येतील. किंवा असं पण होऊ शकतं की 3,000 रुपये अगोदर त्यांना जुलै ऑगस्टचे आले आणि नंतर 1,500 रुपये पुढच्या आठवड्यामध्ये आले, असं पण होऊ शकतं. काही प्रॉब्लेम नाही, कारण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात ते करणार आहेत. कारण की काही जे ताई बाकी 42 लाख ताई म्हणलं तुम्हाला, 42 लाख ताईंचा आता ही यादी चालू आहेत. 42 लाख ताईंना अगोदर 3,000 रुपये येऊ शकतात आणि नंतर 1,500चा हप्ता येऊ शकतो. किंवा जर त्यांचं झालंच तर 42 लाख ताईंना काय करतील, डायरेक्ट 4,500 रुपये पण देऊ शकतात. पण हे कधी होणार आहे, जर 14 सप्टेंबरच्या पुढे जर तुम्ही ढकललात तरच तुम्हाला 4,500 रुपये डायरेक्ट भेटतील. जर 11 तारखेपर्यंत जर आलं तुमचं तर चांगली गोष्ट आहे. 11 तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली तुमच्या अकाउंटला तर 3,000 रुपये अगोदर येतील आणि नंतर तुम्हाला 1,500 पुढच्या आठवड्यात तुम्हाला भेटण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका, पण पैसे 100% भेटणार आहेत ताईंनो. तुमचे प्रश्न विचारा. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. वंदना लक्ष्मण भोसले, 19 जुलैला फॉर्म भरला, 4 ऑगस्टला मंजूर झाला, बँकला 19 ऑगस्टला केलं तरी पैसे आले नाही. ओके, मुंबई सिटी मधून ताई बोलतात, काही अडचण नाही ताई. तुमच्या बघा जिल्ह्यानुसार पण पैसे काही आलेत, असं नाही की बाबा जिल्ह्यानुसार याद्या पुढे गेल्यात. लोकसंख्या जास्त असेल जिल्ह्याची, फॉर्म जास्त आले असतील तर त्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. आणि दुसरं कारण असं आहे की जर तुमचं डीबीटी अप्रूव्डच्या नंतर जर झालं असेल तर ते एक कारण आहे. हे 2 महत्वाचे कारण आहेत, लक्षात घ्या. पण 3ऱ्या टप्प्यात ताईंनो तुम्हाला 100% पैसे येतील, काळजी करू नका.
पुढचा प्रश्न, 29 जुलैला भरलाय फॉर्म, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय, डीबीटी 17 ऑगस्टला झाले. यस, बीड जिल्ह्यामधून. यस ताई, जर बीड जिल्ह्यात असताल तर 100% बऱ्याच ताईंना पैसे आलेत. तुम्हाला पैसे का नाही आले मला हे चेक करावं लागणार आहे. एकदा बघूया. बऱ्याच ताईंचे हे प्रॉब्लेम चालू आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला घाळ नको व्हायला. यस, तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये तुम्हाला आले नसतील तर 3,000 रुपये हवेत ना? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्यांना 3,000 रुपये आलेत, 1,500 रुपयाचा हप्ता हवाय ना? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय दोघांनी पण. ज्यांना भेटलेत त्यांनी पण सांगायचंय, ज्यांना नाही भेटलेत त्यांनी पण सांगायचंय. कारण की तिसऱ्या टप्प्याच्या याद्या बनणं सुरू झालंय आणि सगळ्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या ताई काय म्हणते तो, 15 अगस्त को फॉर्म भरा है, 24 अगस्त को अप्रूव्ड मैसेज आया है, रायगढ़ जिला पैसे नहीं आए, 1 टप्पा भी नहीं 2 टप्पा भी नहीं, दोनों टप्पे में पैसे नहीं आए. तो टेंशन मत लो, आप जरा लास्ट में फॉर्म भरा, लास्ट को अप्रूवल आया, 24 अगस्त को उनका लिस्ट बना के उन्होंने भेज दिया था आगे, इसलिए आपको पैसे नहीं आए होंगे. 24 अगस्त को अप्रूव्ड आया है, डीबीटी कंप्लीट है, मतलब आपको तीसरे टप्पे में 100% पैसे आएंगे ही आएंगे. टेंशन मत लो दीदी, आपको पैसे आएंगे. चलो पुढचा प्रश्न बघूया. मी सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. मला दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दिनांक 30 ऑगस्टला रोजी पैसे भेटले आहेत. डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह आहे. खूप 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 अभिनंदन ताई तुमचं. 30 ऑगस्टला तुमचे पैसे भेटलेत. म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या, 14 सप्टेंबरला 1 ते 1,500 रुपये भेटू शकतात. 14 ते 17 सप्टेंबर किंवा 19 सप्टेंबर मध्ये 1,500 रुपये भेटू शकतात, किंवा 29 ते 29 किंवा हा महिना काही माहित नाही, 30 तारखेचा महिन्यात असेल तर एक 28 ते 30 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या तुम्हाला 1,500 भेटतील. कारण की एक महिन्याचा गॅप पण असायला पाहिजे. असं नाही की बाबा काही काही टाईमना भेटू शकतात, पण एक 100% सांगतो, 3,000 रुपये तुम्हाला जर ज्या दिवशी भेटलेत त्याच्या 1 महिन्यानंतरच तुमच्या अकाउंटला पैसे पडतील. कारण की त्या गव्हर्नमेंटच्या GR मध्येच त्यांनी सांगितलंय की 1 महिन्याच्या कालावधीनंतर तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला 30 ऑगस्टला पैसे भेटले असतील तर 30 सप्टेंबरला तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटतील. पण जर भेटलेच 14 तारखेला तर चांगलीच गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. 14 जुलैला फॉर्म भरला होता, गाव कुंभारी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, पैसे मिळाले नाही. 14 जुलैला फॉर्म भरला तर खूप जुना फॉर्म आहे तुमचा. अप्रूव्डचा मेसेज आला का एकदा चेक करा. डीबीटी कंप्लीट झाले का एकदा चेक करा. कारण की आणि जर अजून एक सांगतो बघा, एवढ्या साऱ्या ताईंचे आता मला मेसेज आले सेम बघा. जालना जिल्ह्यात 28 जुलैला भरलाय, 5 ऑगस्टला डीबीटी झालंय, 17 जुलैला फॉर्म भरला. जुने फॉर्म आहेत बघा. एवढे जुने हे फॉर्म भरलेत तरी त्यांना अजून पैसे आले नाहीत. अप्रूव्ड झालंय, डीबीटी कंप्लीट झालंय, सगळं कंप्लीट झालंय. पण ताईंनो, माझ्यासाठी एक गोष्ट करताल का? तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आलाय, मला माहितीये, सगळ्याला आलाय, मी त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाहीये. तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आलाय, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, पण माझ्यासाठी, या दादासाठी 5 मिनिटं वेळ काढताल का? फक्त काय करायचंय माहितीये, अजून एकदा परत फक्त जाऊन चेक करायचंय की तुमचं स्टेटस, ऍप्लिकेशन स्टेटस काय आहे. अप्रूव्ड दिसतंय, पेंडिंग दिसतंय का रिजेक्ट झालंय? कारण काहीच सांगता येत नाहीये. कारण तिथं जर तुम्हाला अप्रूव्ड झालेलं दिसतंय आणि या डोळ्यावर जाऊन क्लिक करा बघा. काही त्यांचं असं पण झालंय, त्यांना अप्रूव्ड आलंय आणि काही दुसऱ्या पुढच्या पातळीमध्ये त्यांना परत रिसबमिटचं बटन आलंय. असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नसतील. पण मी देवाकडे एकच प्रार्थना करतो, तुम्हाला तसं काही नको व्हायला, तुम्हाला रिसबमिटचं बटन नको यायला, तुम्हाला परत पेंडिंगचं बटन नको यायला. फक्त माझ्यासाठी 5 मिनिटाचा वेळ काढा आणि जाऊन चेक करा तुमच्या प्रोफाईलवर जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यालाच माहितीये, गुगलवर जायचंय, लाडकी बहीण टाकायचंय. लाडकी बहीण टाकल्यानंतर तुम्हाला असं गव्हर्नमेंटची वेबसाईट दिसेल. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये लॉग इन करायचंय, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर बघा हे तुम्हाला असं पेज दिसेल. तुम्ही या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बघा इथे यापूर्वी केलेले अर्ज, याच्यावर क्लिक करायचंय. यापूर्वी केलेले तुम्ही किती अर्ज केलेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर दिसेल. या ठिकाणी तुमचं नाव दिसेल, तुम्ही काय फोटो लावले ते सगळे दिसतील.
आणि ऍप्लिकेशन स्टेटस हे दिसतंय तुम्हाला. तर इथं जर पेंडिंग असेल तुमचं, पेंडिंग म्हणजे अजून तुमचं गव्हर्नमेंट त्याच्यावर काम करत आहे. जर तुमचं त्या ठिकाणी पेंडिंग असेल, तुम्ही काही काळजी करू नका, सरकार तुमचं काम करत आहे, सरकार तुमच्या फॉर्मवर चेक करत आहे. रिव्ह्यू असेल, रिव्ह्यू म्हणजे तरी पण काही टेन्शन घेऊ नका, सरकार तरी पण तुमच्या ह्याच्यावर काम करत आहे. अंतिम टप्प्यात तुमचा फॉर्म आहे. पण जर या ठिकाणी रिजेक्ट आलं, रिजेक्ट म्हणून जर आलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचंय कुणाला इथं रिजेक्ट आलंय का. रिजेक्ट जर आलं असेल त्याचं कारण आपल्याला लवकर शोधायचंय आणि फॉर्म रिसबमिट करायचा आहे, परत सबमिट करायचा आहे, परत तो फॉर्म भरायचा आहे. पण जर इथं अप्रूव्डचा मेसेज असेल तर काळजी करायची गरज नाहीये. पण माझ्यासाठी एवढी गोष्ट करा, सगळ्यांनी जाऊन हे एकदा चेक करा. ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत त्यांनी माझ्यासाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ काढायचा आहे. आणि ज्या ताईंना 3000 आलेत त्यांनी जर चेक केलं तर अजूनच चांगलं आहे. पण ठीक आहे, त्यांना 3000 ऑलरेडी आलेत, पण काही अजून काही त्यांच्यात काही दिसतंय का बाबा तुमचं ही डॉक्युमेंट जोडायची राहिली, ती डॉक्युमेंट जोडायची राहिली, गव्हर्नमेंटचं येऊ शकतंय कारण फेर तपासण्या चालू आहे. त्याच्यामुळे दोन्ही पण ताईंनी 3000 भेटले त्या ताईंनी पण आणि 3000 नाही भेटले त्या ताईंनी पण फक्त माझ्यासाठी 5 मिनिटं काढायचे. हे माझ्यासाठी मागतोय म्हणजे हे तुमच्याचसाठी आहेत. जर तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम दिसत असेल या स्टेटसमध्ये, लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि उद्या जे लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये मी वाचणार आहे सगळ्यांचे. आज चेक करायचे थोड्या वेळामध्ये व्हिडिओ संपल्यानंतर आणि मला याच व्हिडिओच्या खाली कमेंट करायची, सर आमचं अप्रूव्ड आहे, सर आमचं पेंडिंग आहे, सर आमचं स्टेटस रिव्ह्यू मध्ये आहे, सर आमचं रिजेक्ट झालंय, सर आमचं अजून काय प्रॉब्लेम झालाय. हे सगळं प्रत्येक ताईची कमेंट मला पाहिजे, प्रत्येक ताईची. कारण की आपल्याला कारण शोधायचे, तुम्हाला पैसे काय येत नाहीयेत. जुलैमध्ये फॉर्म भरलेत, ऑगस्टमध्ये अप्रूव्ड झालेत, डीबीटी कंप्लीट झाले तरी पैसे काय येत नाहीयेत. कारण गव्हर्नमेंट सांगतंय की बाबा आम्ही सरसकट पैसे द्यायलो, मग तुम्हाला पैसे काय येत नाहीयेत ते कारण आपल्याला शोधावं लागणार आहे. तर त्याच्यामुळे एक माझ्यातर्फे एक मी पुढाकार घेतलाय तुमच्यासाठी. लाडक्या ताईंनो, लाडक्या दिदींनो, सगळ्यांनी जाऊन हे चेक करायचं आहे. ऍप्लिकेशन एकदा फॉर्म चेक करायचे, मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये. आणि दादा तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, एक लाईक करायचंय. भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत, एक लाईक दादासाठी करायचं आहे. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लवकर लवकर तुमच्या कमेंट्स टाकायच्या आहेत. चला आता पुढचे काही प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी कुणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. बघा अशा स्वरूपात रिसबमिटचं बटन कुणाला आलं असेल ते पण मला सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया, पुढच्या ताई काय म्हणतात बघूया. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. तुम्ही बोलता मला ऐकून मनाला खूप खूप आनंद वाटतो दादा. थँक्यू व्हेरी मच ताई, तुमच्यासाठी यस थँक्यू व्हेरी मच. चला पुढचा प्रश्न. नारी शक्ती फॉर्म भरला होता 18 जुलैला, अप्रूव्ह झालं 3 ऑगस्टला, 27 ऑगस्टला डीबीटी पैसे झालेत, 27 ऑगस्टला झाले, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे आले नाहीत. तिसऱ्या टप्प्यात ताई पैसे येतील. पुढचा प्रश्न. 1 अगस्त में फॉर्म भरा था, 16 अगस्त को अप्रूव्ड हुआ, अभी तक पैसे नहीं मिला. ताई टेंशन मत लो, आपको 100% 100% आपको पैसे आएंगे तीसरे टप्पे में, काही टेन्शन घेऊ नका दीदी. चला पुढचा प्रश्न. 6 ऑगस्टला फॉर्म भरलाय, पत्नीचा रिजेक्ट झाला. ओके, काही टेन्शन नाही, रिजेक्ट झालाय, रिसबमिट करण्यास सांगितले. 29 ऑगस्टला परत सबमिट केला, 29 ऑगस्टला मिडनाईटला अप्रूव्ड झाला. खूप छान, अजूनही पैसे जमा झाले नाहीत. ताई काही टेन्शन नाही तुम्हाला. 29 तारखेला म्हणजे अप्रूव्ड झालाय म्हणजे तुम्ही दुसऱ्या टप्प्यात बसला नाहीत, म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये 100% तुम्ही बसणार आहेत. फक्त डीबीटी झाले का एकदा चेक करा. तुम्ही मला सांगितलं नाहीये डीबीटी. जे मला कमेंट करते त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, नाव टाकायचंय, गाव टाकायचंय, जिल्हा टाकायचाय, फॉर्म कधी सबमिट केलाय, अप्रूव्ड कधी झालाय, डीबीटी कधी झालाय, ह्या 5-6 गोष्टी 100% मला टाकायचं आहे. चला, आणि 3000 भेटले असतील तर हो म्हणून टाका, 3000 नसतील भेटले तर नाही म्हणून टाकायचं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. 25 जुलैला फॉर्म भरला, 4 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, बँक आधार सेडिंग आहे, डीबीटी लिंक आहे, 2000 पासून ऍक्टिव्ह आहे, काही प्रॉब्लेम नाही, आणि पैसे आले नाहीत, नेम सांगितले आहे. चला 4 ऑगस्टला अप्रूव्ह झालाय. बघा आता तुमच्या पुढे एवढं भारी प्रश्न आलाय बघा, की ह्या ताई म्हणतात माझं जुनं 2015 पासून ऍक्टिव्ह आहे. आता बघा ऍक्टिव्ह पण आहे ताईचं,
फॉर्म पण जुलैमध्ये भरून टाकलाय, अप्रूव्ड पण ऑगस्टमध्ये 4 ऑगस्टलाच आलंय, तरी त्यांना पैसे का नाही आले? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एवढं जुनं डीबीटी असून पण एवढं अप्रूव्ड झालंय तरी पहिल्या टप्प्यात नाही आले, दुसऱ्या टप्प्यात नाही आले, तिसऱ्या टप्प्यात तरी ह्या ताईला पैसे यायला पाहिजेत. पण या ताईंना कारण काय ते समजून घ्यावं लागणार आहे की बाबा मी तसं सांगितलंय, फॉर्म मध्ये काय स्टेटस मध्ये काय आलंय का, पेंडिंग दिसतंय का, त्या डोळ्यावर जाऊन चित्रावर फोटोवर क्लिक करा, डोळ्यावर खाली जाऊन बघा कुठं काय पेंडिंग दिसतंय का, रिजेक्ट झालंय का, डॉक्युमेंट जोडायची काय बाकी आहे का, सगळं जाऊन एकदा चेक करा. कारण की सगळं अप्रूव्ड असल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ताई तुम्हाला पैसे यायलाच पाहिजे होते, का नाही आले तर ते आपल्याला चेक करावं लागणार आहे. तुम्ही जाऊन एकदा चेक करा. या बघा ह्या मॅडम आहेत दीपश्री पाटील मॅडम, कृपया करून तुम्ही तुमच्या अकाउंटवर जाऊन एकदा चेक करायचं आहे की नेमकं पैसे का नाही आले तुम्हाला. कारण की त्याच्यामध्ये तुमचं स्टेटस वगैरे चेक करायचंय, अप्रूव्ड आहे का ते. पुढचा प्रश्न, उज्ज्वला पुरुषोत्तम काळे, इच्छापूर, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. सर जुलै महिन्यात फॉर्म भरला, ऑगस्टला अप्रूव्ड झाला आहे पण पैसे आले नाहीत. ऑगस्टला कधी अप्रूव्ड झाला ते त्याची डेट टाकली नाही. जर ऑगस्टला जर आधीच अप्रूव्ड झाला असता, डीबीटी कंप्लीट असतं तर दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे यायला पाहिजे होते. काळजी करू नका, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येऊन जातील. पुढचा प्रश्न, 8 ऑगस्टला भरलाय, 25 अप्रुव्हल झालाय, डीबीटी सुद्धा केले तरी सध्या पैसे नाही. बघा 25 ऑगस्ट म्हणजे जरा तुम्ही 1 दिवसांनी लेट झाला, दुसऱ्या टप्प्यात बसला नाही, तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे येऊन जातील. पुढचा प्रश्न, 14 अगस्त को फॉर्म भरा, 22 अगस्त को अप्रूव्ड हो गया, अभी तक पैसे नहीं आए, महाराष्ट्र जिला वाशिम से बोल रहे. दीदी आप भी टेंशन मत लो, या आपके वो गांव से आपके जिले से लिस्ट आगे गई होगी तब तक, इसलिए आपको दूसरे टप्पे में पैसे नहीं आए होंगे, तीसरे टप्पे में आपको पैसे आ जाएंगे. चला सर 24 ऑगस्टला फॉर्म भरला, अप्रूव्ड झाला आहे, पण बँक अकाउंट आधार 29 तारखेला झाले, म्हणजे ठीक आहे 29 तारखेला कंप्लीट झाले, तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये पैसे येऊन जातील. चला पुढचा प्रश्न, आता हा घेतलाय आपण प्रश्न. चला थँक्यू भाऊ, पैसे भेटले, चला ताईंना पैसे भेटलेत. पुढचा प्रश्न, और एक बात कहना चाहती हूँ सर, मैं आपसे, आप सच में बहुत अच्छे से समझा रहे हो लोगों को, वीडियो के जरिए आपको बहुत सारे लोगों की दुआ मिलेंगी और अल्लाह आपकी सारी मुश्किलें का यस थैंक यू वेरी मच दीदी, आपका बहुत बहुत धन्यवाद. आप भी ऐसे जिन दीदी को पैसे नहीं मिले उनके लिए दुआ करना. सब दीदी को अपने को पैसे मांगते सबको दीदी को पैसे आने हैं. जब तक महाराष्ट्र में एक दीदी बचेगी तब तक मैं वीडियो चालू रखूंगा, तब तक उसके लिए लड़ता रहूंगा. एक दीदी को, हर एक दीदी को पैसे आने हैं अपने को. तो इसीलिए सब भगवान से यही दुआ करता हूं मैं भी कि सब दीदी को पैसे जल्द से जल्द मिले. तीसरे टप्पे में हर एक दीदी को पैसे मिले, 1,500 जिसको बाकी है वो 1,500 मिले, जिनको 3,000 बाकी है उनको 3,000 मिले, और जो सितंबर महीने में फॉर्म भरने वाले उनको 1,500 रुपए मिलने वाले, उनको जुलाई ऑगस्ट महीने के पैसे नहीं मिलने वाले, ये भी बात याद रखना. चलो पुढचा लक्षात घ्या. सगळ्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये ह्या गोष्टी सांगायच्या, तुमच्या समोर दिसतात. ज्यांना 3,000 रुपये मिळाले नाही त्यांनी फॉर्म कधी भरलाय, फॉर्म अप्रूव्डचा मेसेज कधी आलाय, डीबीटी केव्हा झालाय, जिल्हा कधी. ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी सांगायचंय, आणि ज्यांना 3,000 रुपये मिळेल त्यांना कोणत्या टप्प्यात तुम्हाला 3,000 रुपये मिळाले ते सांगायचंय, ते कोणत्या तारखेला मिळाले ते सांगायचंय. तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह स्टेटस आहे का आता सध्या ते चेक करायचंय, आणि तुमचं जॉईंट अकाउंट आहे का बँकमध्ये ते एकदा सांगायचंय मला. तर अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत. कुणाला काही जरी अडचणी असतील तर पटपट कमेंट बॉक्स मध्ये विचारायच्या आहेत. आणि भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत, दादासाठी एक लाईक तर करायचंय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सकारात्मकपणे सांगतोय, प्रत्येक ताईला महत्वाच्या गोष्टी सांगतोय. या दादाच्या व्हिडिओला लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक ताईला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक गोष्टीच्या अडचणीचे कारण आपण याच्यामध्ये सांगणार आहोत, त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.